स्वतःची बँक असताना दुसऱ्या बँकेतून कर्ज का? वर्धा अर्बनची अवस्था शेतकरी महिला निधी बँक सारखी होणार का? वर्धा अर्बनकडे कर्ज वाटपाचा निधी नाही का? वर्धा अर्बन बँक आहे की फक्त देखावाच? स्वतःची पतसंस्था असताना सागर साठवणे यांना दुसऱ्यांच्या पतसंस्थेतून कर्ज घेण्याची गरज का पडली? वर्धा अर्बन बँक स्वतः कर्ज वाटप करण्यासाठी ग्राहकांचा शोध घेत असते, मग सागर साठवणे यांनी स्वतःच्या बँकेतून कर्ज का नाही घेतले? शेतकरी महिला निधी बँक सारखा भ्रष्टाचार वर्धा बँकेत तर नाही ना? त्यामुळे बँकेकडे कर्ज वाटप करण्यासाठी पैसा उपलब्ध नाही. वर्धा अर्बन बँकेचे अध्यक्ष सुधाकर साठवणे यांचे सुपुत्र सागर साठवणे यांनी पवनार येथे भव्य दिव्य अशी वर्धा अर्बन बँकेची इमारत उभी करण्यासाठी वनानागरी बँकेतून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि त्या पैशातून हायवे रोड पर्यंत अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले. वास्तविक पाहता वर्धा अर्बन बँक स्वतःच्या वडिलांची असून त्याच बँकेतून कर्ज घेऊन बँकेलाच फायदा मिळवून द्यायला पाहिजे होता, परंतु त्यांनी तसे न करता वनानागरी बँक येथून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. वर्धा अर्बन बँक स्वतः कर्ज वाटप करण्यासाठी छोटे मोठे ग्राहक शोधत आहे. कोणत्याही पतसंस्थेचा डोलारा हा कर्ज वाटपाच्या भरोशावर चालत असतो, मग स्वतःची बँक सोडून दुसऱ्यांच्या बँकेतून कर्ज घेणे हे कितपत योग्य? वर्धा अर्बन बँकेत मोठे कर्ज वाटप करण्यासाठी निधी तर उपलब्ध नाही ना? की महिला शेतकरी निधी बँक सारखी वर्धा अर्बन बँकेची सुद्धा परिस्थिती झाली आहे, ज्यामुळे या बँकेत कर्ज वाटप करण्यासाठी निधीच शिल्लक नाही. फक्त बँक चालू आहे हे ग्राहकांना दाखवण्यासाठी छोटे मोठे कर्ज वाटप करून बँकेचा डोलारा उभा करून ठेवलेला आहे. ज्या बँकेला किरायाने देण्यासाठी सागर साठवणे यांनी इमारत उभी केली, त्याच बँकेतून कर्ज न घेता दुसऱ्यांच्या बँकेतून कर्ज घेण्याची गरज सागर साठवणे यांना का पडली? याचे उत्तर त्यांनी वर्धा अर्बन बँकेच्या ग्राहकांना द्यावे. जनसंग्राम न्यूज, पवनार.